बहुआयामी नेतृत्वाचा उज्ज्वल प्रवास विजय अण्णा चोंढीकर. देवराव बापूंच्या विचार वारशातून घडलेले समाजाभिमुख नेतृत्व, शिक्षण, सहकार आणि राजकारणात ठसा उमटवणारे विजय अण्णा. साखर कारखान्यापासून विधान परिषदेपर्यंतचा प्रभावी प्रवास. आमदार निधीतून विकासाची पायाभरणी, पुसदलाच लाभलेली ठोस कामे. काँग्रेसपासून भाजपपर्यंतचा प्रवास, जनसेवा मात्र कायम. 2001 ची अपक्ष लढत, स्वतंत्र राजकीय ताकदीचा निर्णायक इशारा. नाईक घराण्याशी सलोखा ते स्वतंत्र वलय, पुसदचे राजकीय समीकरण बदलले. चोंढीकर प्रभाव, पुसदच्या राजकारणात नवे शक्ती केंद्र. माणूस मोठा की पद, जनतेची थेट नाळ असलेला नेता. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, विजय अण्णांचा जनाधार अधोरेखित. बहुआयामी नेतृत्वाचा उज्ज्वल प्रवास, विजय अण्णा चोंढीकर. पुसद परिसरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे विजय अण्णा पाटील चोंढीकर. विचारांचा वारसा, सेवाभावाची परंपरा आणि नेतृत्वाचे भक्कम पाय या तीनहींचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात उजळून दिसतो. देवराव बापूंच्या वारशातून घडलेले हे नेतृत्व, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि दूरदृष्टीचे पुरोगामी नेते स्वर्गीय देवराव पाटील चोंढीकर यांनी पुसद परिसरातील हजारो कुटुंबांच्या मुलामुलींना शिक्षणाचे दार उघडले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत 12 डिसेंबर रोजी जन्मलेले विजय अण्णा लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करू या भावनेतून घडत गेले. शिक्षण, सहकार, राजकारण तीनही क्षेत्रात ठसा. पुसद परिसराच्या शैक्षणिक उन्नतीत चोंढीकर परिवाराची अमूल्य देणगी आहे. विजय अण्णांनी तरुण वयातच वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवून शेतकरी मजुरांना न्याय देणारा निडर नेता म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यकौशल्याची ओळख होताच ते विधान परिषद सदस्य म्हणून निवडले गेले. त्यांनी आणलेल्या आमदार निधीमुळे परिसरात अनेक विकास कामे झाली. पुसदच्या वीज विभागाची भव्य इमारत ही देखील त्यांच्याच प्रयत्नांची देणगी हे आजही सर्वजण मान्य करतात. काँग्रेसपासून भाजपपर्यंत विचारसरणी बदलली, परंतु जनसेवा अबाधित. यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी केली, परंतु नंतर राजकीय परिस्थिती बदलली, मार्ग वेगळे झाले आणि विजय अण्णांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. त्यांच्या बोल्ड निर्णय क्षमतेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 2001 मध्ये अपक्ष म्हणून लढलेली विधानसभा निवडणूक. 3ऱ्या क्रमांकाचे मतदान घेत त्यावेळीच त्यांनी आपल्या प्रभावाचे बिंब घातले होते. आज ते पुसद भाजपचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रचंड अनुयायी वर्ग, गावोगावी मजबूत नेटवर्क आणि त्यांचे पुत्र अनिरुद्ध पाटील यांचे नेतृत्व या तिन्हींच्या मिलाफामुळे भाजपची पकड अधिक दृढ होत आहे. 2019 आणि 2024च्या निवडणुकीतील भाजपा मताधिक्यात अण्णांचे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष योगदान निर्णायक ठरले हे सर्वमान्य वास्तव आहे. नाईक घराण्याशी सलोखा आणि नंतर स्वतंत्र राजकीय वलय. सुधाकरराव नाईकांच्या काळात दोन्ही घराण्यांचे सहकार्याचे बंधनात होते, परंतु मनोहर नाईकांच्या निर्णय शैलीशी मतभेद झाल्यानंतर विजय अण्णांनी स्वतंत्र राजकीय प्रभाव क्षेत्र निर्माण केले, ज्यामुळे पुसदच्या राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली. त्यांच्या स्वतंत्र ओळखीमुळे अनेक राजकीय शक्ती केंद्रांची पुनर्रचना झाली आणि पुसदमध्ये चोंढीकर प्रभाव एका घट्ट पायावर उभा राहिला. जनतेशी थेट नाळ असलेला नेता, नम्रता, प्रामाणिक, पारदर्शक व्यक्तिमत्व आणि माणूस मोठा की पद या तत्वावर विश्वास ठेवणारा नेता म्हणजे विजय अण्णा. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातेवाईक, मित्रांची, चाहत्यांची, कार्यकर्त्यांची, शेतकरी, मजुरांची, तरुणांची मोठी गर्दी स्वतःच सांगते की ते फक्त नेता नाहीत तर भावनिक जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहेत. पुसदचे राजकीय अजातशत्रू, बहुआयामी नेतृत्वाचे धनी, जनसेवेची निष्ठा जपणारे विजय अण्णा चोंढीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजसेवेची आणखी मोठी संधी देवो. प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.